बाप तीर्थ पंढरी भोग वैकुंठ महिवरी भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला. काशी अयोध्या कांची अवंती मथुरा माया गोमती ऐशी तीर्थे इत्यादिके आहती परिसरी न पवती ये पंढरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोक क्रमांक 21 आजपासून आपण 21 क्रमांकाचा श्लोक अभ्यासणार आहोत. 8व्या अध्यायातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर केलेलं ज्ञानेश्वरीतल्या 8व्या अध्यायातलं 179 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्नाहु परमांगतिम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत आता स्वधामाची परिचय या ठिकाणी करून देत आहेत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्तमाहु परमांगतीम. अर्जुना, वेदांती ज्याचं अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात. अव्यक्तो अक्षर इत्युक्त, वेदांत ज्याचं हे वर्णन करतायत, जे परमलक्ष्य म्हणून जाणलं जातं, अंतिम साध्य, या मनुष्य जीवनातलं अंतिम साध्य काय असेल तर त्या धामाची प्राप्ती करून घेणं असं जे आहे ते परमलक्ष्य, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही. या मृत्यूलोकी त्याला पुन्हा येण्याची आवश्यकताच पडत नाही. तेच माझं परमधाम आहे भगवंत म्हणतात. तद्धाम परमं मम. आणि ते कसं आहे, यम प्राप्य न निवर्तन्ते, त्याची प्राप्ती झाली की पुन्हा वापसी नाही तिथून. या मृत्यूलोकी येण्याची गरजच पडत नाही. मृत्यूलोकाशी संपूर्ण व्यवहार संपतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ही जी भ्रामयंती आहे, त्या चक्रातून तो जीवात्मा बाहेर पडतो. मोक्ष त्याला प्रदान होत असतो. भगवंताचं हे परमधाम, हे गोलोक वृंदावन, हे कसं आहे त्याचं वर्णन सुभाषितकार पुराणामध्ये करण्यात आलेलं आहे महाराज. की हे परमधाम कसं आहे, चिंतामणींनी रचलेल्या घरांनी त्याची बांधणी झालेली आहे. प्रसादांची, त्या घरांची चिंतामणीच्या भिंती आहेत. त्याला एकावर एक रचून ते चिंतामणीनं बांधलेले घर आहेत. समर्थाचे घरी सकळ संपदा हो, एक चिंतामणी असला तर सर्व इच्छा पूर्ण होतात. चिंतलेले देई चिंतामणी. फक्त मनामध्ये विचार आणायचा. ज्याचं आम्ही चिंतन करायला लागलो ते साक्षात उभं करण्याचं सामर्थ्य त्या चिंतामणीमध्ये असतं. प्रदान करतो तो चिंतलेली वस्तू. तो एक नव्हे, दोन नव्हे महाराज, त्या चिंतामणींनी बांधलेले घरं त्या ठिकाणी आहेत, त्या धामामध्ये. तिथं काय कमी हो. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कास यायची. फक्त इच्छा व्यक्त करा, पूर्णत्वाला गेली समजा. अर्थात जाताना तिथे जीवात्मा निरीच्छ होऊन जात असतो. इच्छा शिल्लक नसतात. चिंतामणीला सुद्धा तिथं काही काम नाही महाराज. कल्पवृक्षाच्या बागा आहेत म्हणे, तिथं काय काम आहे. कल्पिलेलं इच्छिलेलं देतं कल्पवृक्ष, कल्पनाच नाही. कुठली इच्छा शिल्लक नाही. कल्पतरूला सुद्धा काहीच काम नाही महाराज. चिंतामणीला नाही, कल्पतरूला नाही, कामधेनूला कुणालाच काम नाही त्या ठिकाणी. मागण्याचा प्रश्नच येत नाही. गडगंज संपदा असलेल्या घरामध्ये खर्चा करता पैशाची चिंता कुणाला असते महाराज. ते धामच असं आहे की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि ते कसं आहे, सदैव अव्यक्त आहे. व्यक्ता अव्यक्ताच्या पलीकडचं आहे.
अव्यक्तो अक्षर, त्याचा नाश नाही, अक्षय आहे ते. अव्यक्तो अक्षर असं ज्याचं वर्णन करत आहे ते परमधाम जे आहे, त्या परमधामाची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय महाराज. आणि एकदा ते प्राप्त झालं, जसं परमार्थाच्या ठिकाणी मन लागत नाही, पण एकदा लागलं की परती माघारी घेत नाही, तसं त्या धामाची प्राप्ती करण्याकडं जीवाचा कल नसतोच. कारण परीक्षा घ्यायला माया बसली आहे महाराज. ती त्या धामाच्या प्रती, त्या अंतिम ध्येयाच्या प्रती जीवाला जाऊच देत नाही. वेगवेगळे प्रलोभनं दाखवते, वेगवेगळे विषय समोर मांडते आणि त्या विषयाकडं इंद्रिय ओढली जातात, आकर्षित होतात. त्यामुळं जीव भ्रमिष्ट होतो. आणि एकदा भ्रम निर्माण झाला की मग हित आणि अहित याचा विचार करणारी शक्ती नाहीशी होते. विवेक लोपतो. विवेक जागृत झाला तर सार असाराचा विचार आहे महाराज. विवेकच जर संपला, विवेक शक्तीच नाहीशी झाली, तर सार असार जीवाच्या ठिकाणी कळत नाही. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तुकोबाराय सांगतात की बाबांनो, सार आणि आसार विचार करा. तेथे उडे ते फलकट जाणो आले. घनवट खाली राहतं, शेतकरी उपणायला लागला की धान्य तिथं खाली राहतं महाराज. आणि बिनाकामाचं आसार जे आहे फलकट, ते फेकलं जातं, दूर लोटलं जातं. केळीमध्ये सार आतला गर आहे, वरचं टर्पल आसार आहे महाराज. खारेक वरचं सार आहे, आतली बी आसार आहे. आंबा वरचं आसार आहे, मधलं सार आहे आणि आतलं सुद्धा आसार आहे. कोय आसार आहे, टर्पल आसार आहे, मधला रस सार आहे. पेढा सर्व सार आहे महाराज. तसा परमार्थ हा सार आहे, प्रपंच हा सार आहे महाराज. जे आम्ही ग्रहण करायला, आत्मसात करायला हितकारक आहे ते सार आहे. आणि जे बाधक आहे, बद्ध होण्याकरता जे कारणीभूत ठरतं, ते संपूर्ण आसार आहे. मग प्रापंचिक जो आहे तो बद्ध. मुक्त झाला परी बळे झाला बद्ध. आधी मुक्तावस्थाच होती, परंतु तो बद्ध होतो. परंतु त्याच बद्धाला तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माची जर पुण्याई असेल, सत्कर्माची साथ असेल, तर सत्संग लाभतो, सद्गुरू लाभतो. आणि सद्गुरू लाभल्यामुळं बद्ध झालेला जीव पुन्हा मूळ अवस्थेमध्ये येतो, मुक्त अवस्था त्याला प्राप्त होत असते. आणि एकदा मुक्त अवस्था प्राप्त झाली की पुन्हा परती माघारी घेत नाही, तो पुन्हा बद्ध अवस्थेमध्ये जात नाही महाराज. कारण तिथून खडतर प्रवासातून आलेला असतो, त्याला माहिती असतं तिथं काय काय आहे ते. डोंगरदरीतून असलेली रस्ता, त्याच रस्त्यानं परत जायची वेळ आली तर काय सुखानं जातं का हो माणूस. म्हणून त्या परमधामाची प्राप्ती करून घ्यावी. एकदा ते परमधाम प्राप्त झालं की मग प्रवास अवघड नसतो महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 179 क्रमांकाचे म्हणतात, जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून. या अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊली वर्णन करतात, जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे. कौतुकानं जर त्याला अव्यक्त म्हणायला गेलं तर त्याची स्तुती केली असं वाटत नाही. कारण निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे ती अवस्था गेलेली असते महाराज. म्हणून जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे. कौतुकानं त्याला अव्यक्त म्हटलं काय, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. मन बुद्धी यांना
ते विषयच होत नाही. त्याच्या पलीकडे गेलेली विचारसरणी गेलेली राहते महाराज. अविनाशी असतं ते, तिथं नाश नाहीच. त्या धामाप्रती गेल्यानंतर नित्य आहे, अव्यक्त आहे, अक्षर आहे आणि अक्षय सुद्धा आहे महाराज. नाश नाही. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मनबुद्धी न सापडे म्हणून या. मनाच्या आणि बुद्धीच्याही पलीकडचा तो विषय आहे. अव्यक्ताच्याही पलीकडचे ते अव्यक्त अशी प्रकृती, अव्यक्त असं ते धाम, भगवंताचं धाम आहे. त्या धामाविषयी भगवंत सांगतायत की ते एकदा जर का प्राप्त झालं ना अर्जुना, यम प्राप्ते न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ज्याची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच भासत नाही अर्जुना, ते धाम माझं आहे. आणि त्या धामाला काय म्हटलं जातं? यम अव्यक्तो अक्षर इति उक्त. अव्यक्त अक्षर असं त्याला म्हटलं जातं. पण ती परमगती आहे, परमगती, परमलक्ष्य आहे. त्या परमलक्ष्याची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे महाराज, अंतिम साध्य आहे ती. आणि ती अवस्था एकदा प्राप्त झाली की जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मनाबुद्धी न सापडे म्हणून या. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.